महाराष्ट्र सुपरफास्ट न्यूज चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे। खास सत्याची धार लेखणीची महाराष्ट्रातील ताज्या आणि वेगवान बातम्या पाहण्यासाठी आपल्या हक्काचे चॅनल शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राइब करा। धन्यवाद। जगद्गुरू नरेंद्राचार्यजी महाराजांच्या प्रेरणेतून स्वर्गीय मारुती पाटील यांचे नेत्रदान। दोन अंध व्यक्तींच्या जीवनात पसरणार प्रकाश। देहदान हेच महादान हा संदेश कृतीत आणत अलिबाग तालुक्यातील वर्सोली कोळीवाडा येथील राहणारे कैलासवासी मारुती लाया पाटील वय वर्ष 70 यांच्या निधनानंतर त्यांच्या कुटुंबियांनी अत्यंत प्रेरणादायी निर्णय घेतला आहे। अत्यंत दुःखाच्या क्षणीही समाजाचा विचार करत पाटील कुटुंबियांनी स्वर्गीय मारुती पाटील यांचे नेत्रदान केले। त्यांच्या या महान कार्यामुळे आता दोन अंध व्यक्तींच्या आयुष्यातील अंधार दूर होऊन त्यांना नवी दृष्टी मिळण्यास मदत होणार आहे। जगद्गुरू रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी महाराज दक्षिणपीठ नाणीसधाम या संस्थेच्या प्रेरणेतून पाटील कुटुंबियांनी हे नेत्रदान करण्याचा निर्णय घेतला। कौटुंबिक आघाताच्या आणि परम दुःखाच्या प्रसंगातही गुरु आज्ञेचे तंतोतंत पालन कसे करावे याचा एक आदर्श वस्तुपाठच या पाटील कुटुंबियांनी समाजासमोर ठेवला आहे। दुःखाच्या वेळीही गुरूंनी दाखवलेल्या समाजसेवेच्या मार्गावरून चालण्याचे त्यांचे हे कार्य प्रत्येकाने शिकण्यासारखे आहे। या उदात्त आणि संवेदनशील निर्णयाबद्दल अलिबाग जिल्हा रुग्णालयाच्या अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर शीतल गणेश जोशी यांनी पाटील कुटुंबियांचे विशेष कौतुक केले। सिव्हिल हॉस्पिटल प्रशासनामार्फत मारुती लाया पाटील यांच्या संपूर्ण कुटुंबियांचे तसेच त्यांना प्रेरित करणाऱ्या जगद्गुरू रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी महाराज दक्षिणपीठ नाणीसधाम या संस्थेचे जाहीर आभार मानण्यात आले आहेत। स्वर्गीय मारुती लाया पाटील यांनी वयाच्या 70व्या वर्षी मृत्यूनंतरही नेत्रदानाच्या माध्यमातून समाजात एक मोठी जनजागृती निर्माण केली आहे। पाठीशी गुरूंच्या आशीर्वादाने मनात सामाजिक जाणीव ठेवून निर्णय घेणाऱ्या या कुटुंबाच्या दातृत्वाला संपूर्ण अलिबाग परिसरातून अलिबाग आरोग्य विभागाकडून तसेच जगद्गुरू रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी महाराज दक्षिणपीठ नाणीसधाम संस्थेच्या परिवाराकडून मनपूर्वक सलाम केला जात आहे। महाराष्ट्र सुपरफास्टसाठी तृप्ती होईल, अलिबाग। नमस्कार, मी डॉक्टर शीतल गणेश जोशी, अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक, रायगड, अलिबाग। आज स्वर्गीय मारुती लाया पाटील यांचे वयाच्या 71व्या वर्षी दुःखद निधन झाले। ते वर्सोली कोळीवाडा अलिबाग येथील राहणारे होते। आज जगद्गुरू रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी दक्षिणपीठ नाणीसधाम या संस्थेच्या प्रेरणेतून त्यांच्या कुटुंबियांनी स्वर्गीय मारुती लाया पाटील यांचे नेत्रदान केले। या नेत्रदानानंतर दोन अंध व्यक्तींना या नेत्रदानाचा फायदा होऊ शकतो। तर या नेत्रदानाबद्दल सर्व कुटुंबियांचे तसेच जगद्गुरू रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी दक्षिणपीठ नाणीसधाम या संस्थेचे सिव्हिल हॉस्पिटलमार्फत आम्ही खूप आभार मानतो। तसेच नेत्रदानाबद्दल अत्यंत ऋणी आहोत। धन्यवाद।